हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाच्या वतीनं महापदभरती मोर्चाचं आयोजन केलं आहे। खरं तर 9 ऑगस्ट हा आदिवासींच्या संस्कृतीचा, आदिवासींच्या परंपरेचा हा दिवस साजरा करण्याचा आहे। आदिवासींचे संवैधानिक मूल्य जपले पाहिजे, या शासनाने त्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे। यासाठी खरं तर हा दिवस युनोने साजरा करण्याचं ठरवलं, परंतु शासन आदिवासींच्या मूळ प्रश्नाकडे वेळोवेळी काळाडोळा करत आहे आणि त्यांच्यावर मागणीकडे दुर्लक्ष करत आहे। आज कलेक्टर ऑफिस पुढे, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यापुढे एक 20-25 दिवस झाला आमचे विद्यार्थी मोठ्या संख्येने बसलेत, आंदोलन साखळी उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत, परंतु शासन त्याची अद्याप कुठली दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळे आज आमचा उत्सव दिवस असल्यामुळे सुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी समाज मोठ्या संख्येनं हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे मोर्चा काढण्यासाठी की शासनाला ही जी न्याय्य मागणी आहे 12,500 जे काही बोगस लोकांनी जागा आमच्या हडपल्या होत्या, चोरी केल्या होत्या, त्यामुळे आदिवासींना इथल्या मिळाल्या पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करून त्याच्या सगळ्या जागा मूळ आदिवासीतून भरल्या गेल्या। ही प्रमुख मागण्यामुळे हे सगळे गोरगरीब वाड्याखेड्यातल्या दरेखोऱ्यातले आदिवासी इथं जमलेले आहेत। शासनाने या माध्यमातून खरं तर जागा झालं पाहिजे आणि 12,500 पदाची जी काही मूळ आदिवासींची भरती आहे ती तात्काळ चालू केली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाच्या अंमलबजावणी केली पाहिजे। हीच आमची एक संविधानिक मागणी आहे। आम्ही दुसरं तिसरं काही मागत नसून आमच्या हक्काच्या जे काही जागा आहेत, जेणेकरून जे काही गोरगरीब शिकलेले सवरलेले आमचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजे, त्यांना त्यांची हक्काची नोकरी मिळाली पाहिजे। ही आमच्या शासनाकडे प्रमुख मागणी आहे आणि लवकरात लवकर शासनानं 12,500 पदाची तात्काळ विशेष भरती केली पाहिजे। ही एक सगळी सामान्य लोकांची मागणी आहे।